जसं आपण पाहिलंय मागे का महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि आज मोदी साहेबांच्या सभेसाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहे। आपल्यासोबत युवा धडाडीचे कार्यकर्ते आहे श्याम गोहाळ, त्यांच्याशी बोलू। भाऊ, तुमचे देशदूतमध्ये स्वागत आहे। मोदींची सभा आहे, मनसेचे लोक पण तुम्ही आले आहेत, काय भावना आहे तुमची? खरं तर नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान हे 4 जूनला होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ही विजयाची सभा आहे। आणि 20 तारखेला आपण जर बघाल मोठ्या प्रमाणात मतदार हे रस्त्यावर उतरणार आहे आणि एक मोदीजींना विश्वगुरु बनवण्याचे जे स्वप्न संबंध भारत देशाने बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी 20 तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत। त्यासाठी सर्व गर्दी जमली आहे। त्यात आमची महाराष्ट्र निर्माण सेना या ठिकाणी आलेली आहे आणि हेमंतप्पा गोडसे नाशिक लोकसभेचे जे उमेदवार आहे महायुतीचे, मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक असतील किंवा कार्यकर्ते असतील सर्व महायुतीचे या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकतो का जसा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे तसा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साह आहे। कॅमेरामॅन निलेश जाधवसह मी फारुख पठाण, देशदूत, पिंपळगाव।